सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून संचालकांनाच बेकायदेशीरपणे कर्ज पुरवठा, आरबीआयकडून बँकेला कारणे दाखवा नोटीस. संचालकांना कर्ज दिल्याने बँक व्यवस्थापन येणार अडचणीत तर अनियमित कामकाजाबद्दल लागू शकतो प्रशासक. आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांना कर्ज पुरवठा केल्याचा ठपका ठेवत रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, अशी माहिती भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँक कारभाराचा अनागोंदी आणि भोंगळ तसेच भ्रष्टाचारी चेहरा या निमित्ताने समोर आल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. यापूर्वी भाजपा सरकार असल्याने जिल्हा बँकेवर प्रशासक लागू शकतो असा आमच्यावर आरोप केला जातो आहे. मात्र आता थेट रिझर्व्ह बँकेकडूनच संचालकांना कर्ज वाटप केल्याचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. 24 जून रोजी जिल्हा बँकेला नोटीस येऊन सुद्धा याबाबत कोणतीही बाध्यता बँकेकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे विहित मुदतीत जिल्हा बँकेच्या प्रशासनाने संचालकांना दिलेल्या कर्जाबाबत खुलासा द्यावा लागणार आहे. मात्र सहकार कायद्यानुसार कोणत्याही बँकेच्या संचालक किंवा त्याच्या नातेवाईकांना त्या बँकेचे कर्ज देता येत नाही असा नियम आहे. मात्र सांगली जिल्हा बँकेने या नियमाची पायमल्ली करत बेकायदेशीरपणे संचालकांना आणि त्याच्या संस्थांना कर्ज दिल्याचं समोर आलेलं आहे. बँकेच्या या अनियमित कारभारामुळे जिल्हा बँकेवर प्रशासक लागणार हे जवळजवळ निश्चित असल्याचं आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं आहे. ज्यांनी संचालक असताना या बँकेतून कर्ज घेतलंय त्यांची कर्जही वसूल केली जातील असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं आहे. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मजबूत करण्याच्या हेतूनं काम करणारी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही जिल्हा मध्यवर्ती बँक काही दिवसापासून सातत्यानं चर्चेमध्ये आहे. कारण जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांच्यासाठी आधाराचं ठिकाण आहे. ती शेतकरी सभासदांची बँक आहे. परंतु काही गेली वर्ष राजकारणाचा अड्डा बनलेली आहे. भ्रष्टाचाराचं मोठं केंद्र झालेलं आहे. राजकारणासाठी या बँकेच्या नियमाचं उल्लंघन करून लोकांना कर्ज दिली जात आहेत, मदत केली जाते आहे. 2025 31 मार्च पर्यंतची आर्थिक स्थितीच्या संदर्भातला अहवाल नाबार्डने आरबीआयकडे पाठवला होता. नाबार्डने जो वैधानिक आर्थिक स्थितीचा अहवाल 31 मार्च 2025चा आरबीआयला दिला, या आरबीआयकडे दिलेल्या अहवालामध्ये गंभीर बाबी निदर्शनास आलेल्या आहेत. आणि म्हणून आरबीआयने 24 जून 2026ला एक कारणे दाखवा नोटीस सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला काढलेला आहे. कलम 35A, कलम 46, कलम 47A या कलमांतर्गत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती गंभीर बाबी आरबीआयनं समोर आणलेल्या आहेत. 35 कलम काय आहे की बँकेच्या काही जर गोष्टी तपासण्याच्या असतील तर ते 35 अंतर्गत तपासता येत आहेत. आणि त्या बाबीमध्ये जर काही गंभीरता आढळली तर 35A अंतर्गत कारवाई केली जाते. तर ही 35A ची नोटीस बँकेला दिलेली आहे. कलम 20 याचंही उल्लंघन झालेलं आहे. कलम 20 यासाठी आहे, एखादा संचालक बँकेमध्ये असेल आणि त्याचं एखादं कर्ज माफ केलं असेल आणि ते कर्ज माफ करण्यापूर्वी आरबीआयची पूर्व परवानगी घेणं अपेक्षित असते. त्यांनी ती घेतलेली नाही. म्हणजे यांनी काय केलं आहे, संचालकांना कर्ज दिलेले आहे ते बेकायदेशीर आहे. संचालकांना कर्ज देता येत नाही असा आरबीआयचा नियम आहे. दिलेलं संचालकांना कर्ज माफ करता येत नाही, बँकेनं ते कर्ज माफ केलेलं आहे, हे या अहवालामध्ये समोर आलेलं आहे. संचालकाच्या नावावर कर्ज दिलीच, परंतु काही फर्ममध्ये कंपन्यांमध्ये संचालक डायरेक्टर जरी असला किंवा कोणत्या पदावरती असला तरीसुद्धा त्या संस्थांना त्या कंपन्यांना कर्ज देता येत नाही.
परंतु या लोकांनी त्या लोकांनासुद्धा कर्ज दिलेलं आहे. ही बाब या सगळ्या अहवालात समोर आलेली आहे. आणि त्यामुळं कर्ज माफ करणं, चुकीचं कर्ज देणं संचालकांना, संचालकाच्या नातेवाईकांना कर्ज देणं, नातेवाईक जरी त्या कंपनीत असला तरी त्या कंपनीला कर्ज द्यायचं नाही, तरीसुद्धा त्या लोकांना कर्ज या बँकेनं दिलेले आहेत. आणि RBIची पूर्व परवानगी घेणं अपेक्षित असताना संचालकाचं कर्ज माफ करताना ती 20A परवानगी घेतलेली नाही. 20Aच्या अंतर्गत आता ती कारवाई होते. दुसरा विषय आहे 1638 खाती ही निष्क्रिय झाली होती आणि ती खाती KYC घेतल्याशिवाय ॲक्टिव्ह करायची नाहीत. परंतु बँकेनं 1638 खाती जी निष्क्रिय झालेली आहेत ती खाती कोणतीही KYC न घेता ॲक्टिव्ह केलेली आहेत. अशा गंभीर बाबी ह्या रिझर्व्ह बँकेनं नोटीस देऊन, कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. 15 जुलै 2026 यांना मुदत दिलेली आहे की तुम्ही याच्या संदर्भाचा योग्य खुलासा करा, नसेल तर किमान 1 कोटी रुपयाचा दंड आहे आणि तो दंड वाढू शकतो किंवा गंभीर कारवाई ही बँकेवरती होऊ शकते. म्हणजे राज्यामध्ये अशा अनेक बँका आहेत की ज्यांना 30A 20A अशा नोटीस आलेल्या आहेत. त्यामध्ये त्यांच्यावरती प्रशासक हा सरकारनं बसवलेला आहे. आजची प्रेस घ्यायचं कारण काय आहे, कारण जेव्हा सांगली, मिरज, कवठेमंकाळ आणि जतची एकत्रित मार्केट कमिटी सांगलीमध्ये होती आणि राज्य सरकारनं भूमिका अशी घेतली की राज्यामध्ये ज्या तालुक्याला स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती नाही त्यांना वेगळी बाजार समिती द्यावी. आणि या निर्णयाच्या आधारे राज्य सरकारनं कारवाई केली. तेव्हा जयंतराव पाटील काय बोलले की भारतीय जनता पार्टी हे सूडबुद्धीनं महाविकास आघाडीच्या ताब्यात असणाऱ्या संस्थांवरती कारवाई करते. म्हणजे त्यांचं स्टेटमेंट चुकीचं होतं. तालुक्यातनं लोकांची मागणी होती पण तरी जाऊ द्या, ठीक आहे, त्यांना वाटलं. आता बँकेच्या बाबत पण ते बोलत होते की बँकेवर उद्या प्रशासक येऊ शकतो, भाजपची सत्ता आहे, इथं महायुतीचं सरकार आहे. आता RBIनंच तुम्हाला जर नोटीस काढली असेल आणि RBIच्या नोटीसमध्ये संचालकांची यादी आहे की तुम्ही त्यांना कर्ज दिलेत, हे तुमच्या कुठल्याही नियमात बसत नाही. संचालकांची यादी आहे, हे नोटीस मी छापलेलं नाही, भाजपच्या कुठल्या आमदारांनी छापलेलं नाही, हे RBIनं दिलेलं नोटीस आहे. त्यामध्ये या संचालकांना करोडो रुपयाचं कर्ज दिलेलं आहे आणि त्यामुळं बँकेवरती कारवाई करण्याचा बडगा हा RBIनं उचललेला आहे आणि तशा पद्धतीचं कारणे दाखवा नोटीस हे बँकेला काढलेलं आहे. आता मुळामध्ये बघा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.